सप्रेम नमस्कार मित्रांनो, @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आम्ही इंचनाळ येथील पेशवेकालीन गणपती मंदिरास भेट देत आहोत। तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत रहा। आपण पाहू शकताय पुढे बेळगुंदी फाटा आहे आणि त्याच्यानंतर इंचनाळ या गावाकडे आम्ही जाणार आहोत। आपण या ठिकाणी बोर्ड पाहत आहात, स्वयंभू प्राचीन श्री गणेश मंदिर इंचनाळ या बेळगुंदी फाट्यापासून 2 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे। मित्रांनो, हा जो रस्ता आहे हा हैदराबाद बांदा नॅशनल हायवे आहे आणि पूर्वेकडे जाणारा जो रस्ता आहे तो गडिंग्लजला जातोय आणि पश्चिमेकडे जाणारा जो रस्ता आहे तो आजऱ्याला जातोय आणि समोरून जो जाणारा रस्ता आहे तो पेशवेकालीन गणेश मंदिर इंचनाळ या ठिकाणी जातो। तर मित्रांनो, आता मी इंचनाळ या गावाकडे निघत आहोत। नमस्कार मित्रांनो, @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आम्ही इंचनाळ या गावात आलेलो आहोत। तर मित्रांनो, हा परिसर आहे, या ठिकाणी एसटी स्टॉप आहे आणि आपण समोरच पाहत आहात की आजी माजी सैनिकांनी या ठिकाणी एक कमान बांधलेली आहे आणि हे या गावचं प्रवेशद्वार आहे। मौजे इंचनाळ येथील हे ग्रामपंचायतीचं कार्यालय आहे। तर मित्रांनो, आता या ठिकाणी या काळा हनुमान चौक या ठिकाणी मी आलेलो आहे आणि आपल्याला हा एक मोठा पार, पिंपळाचा पार आपल्याला दिसतो। अतिशय जुनं वृक्ष हे आहे आणि अतिशय चांगलं दगडी पार या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे, हे आपण पाहतात। आणि या वृक्षाचं संवर्धन अतिशय सुंदररित्या त्यांनी केलेलं आहे, हे आपण पाहतात। या ठिकाणी असलेल्या मारुती मंदिराचं या ठिकाणी दर्शन घेत आहे। तर पिंपळाच्या झाडाखाली असलेलं हे मारुतीचं मंदिर आहे। सुंदर आणि विलोभनीय अशी ही मारुतीची मूर्ती आपण पाहतात। हे अतिशय सुंदर दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे। या झाडाखाली आपल्याला हे शिवलिंग आढळतात, हे आपण पाहतात। हे 150 वर्षापूर्वीचं वृक्ष आहे असं गावकऱ्यांनी मला माहिती दिलेली आहे आणि या पिंपळाच्या वृक्षावरच एक चिंचेचं झाड उगवलेलं आहे आणि याला चिंच देखील लागतात। त्या ठिकाणी मला या गावचे रहिवासी विनायक लोहार मला भेटले, त्या असलेल्या या पिंपळाच्या वृक्षाबद्दल आणि मारुती मंदिराबद्दल त्यांनी मला माहिती दिली। नमस्कार, मी विनायक लोहार। इंचनाळमध्ये हे इंचनाळच्या येशीमध्ये जे पिंपळाचं झाड आहे ते 150 वर्षाच्या पाठीमागचं झाड आहे आणि या झाडाखाली बरोबर हनुमानाची मूर्ती आहे। ही भरपूर वर्षापूर्वीची मूर्ती आहे आणि ती दक्षिणमुखी असल्यामुळे याला इथं काही लोक गावातील भरपूर मंडळी बसत असतात, त्याला पार म्हणतात। आम्ही आता गणपती मंदिराकडे निघालो। मंदिराकडे जात असताना आपल्याला या ठिकाणी पुन्हा 2 ही झाडं अशा पद्धतीची दिसतात आणि हे जे वृक्ष आपल्याला या ठिकाणी दिसत आहे हे पिंपळ आणि वड असं दोन्ही मिक्स झालेलं आहे आणि त्याचबरोबर समोरच्या बाजूला आपल्याला दिसत आहे हे वडाचं झाड आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीनं सुशोभीकरण करून असं बनवण्यात आलेलं आहे। त्याच्या जवळच या अशा पद्धतीचं बगीच्याचं काम करण्यात आलेलं आहे आणि ते लवकरच पूर्णत्वास येणार आहे। मोठा वटवृक्ष आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आणि या ठिकाणी या वटवृक्षाभोवती अशा पद्धतीनं ही तटबंदी बांधण्यात आलेली आहे, हे आपण पाहतात। अतिशय चांगल्या रीतीनं या वृक्षाचं संगोपन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे।
या वटवृक्षाखाली महालक्ष्मीचं या ठिकाणी आपल्याला मंदिर दिसून येतं आणि या मंदिराविषयी माहिती आपल्याला लोहार देत आहेत। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे एक पाषाण थोडासा दगड होता, त्या दगडामध्ये मूर्ती आम्ही बसवलेली आहे। हे वटवृक्ष वडाचं झाड आहे, हे कमीत कमी 90 ते 100 वर्षाच्या पाठीमागचं आहे। याचं मूळचं कारण म्हणजे दर 5 वर्षांनी लक्ष्मी होते, याच्या पाठीमागं उत्सव लक्ष्मी 2026ला आहे। दर 5 वर्षांनी आमच्या गावच्या लक्ष्मीची यात्रा होत असते। या वडाच्या पारंब्या आहेत आपण पाहत आहात आणि या गावकऱ्याने या वडाच्या झाडाचं आणि या मागे आपण पाहिलेल्या 2 झाडांचं संगोपन केलेलं आहे, हे आपण या ठिकाणी पाहू शकता। त्या झाडाखाली असलेली ही जी जागा आहे, या जागेबद्दलची माहिती म्हणजे दर 5 वर्षांनी आमच्या गावची महालक्ष्मी यात्रा होते। त्या महालक्ष्मीच्या यात्रेसाठी या ठिकाणी स्टेज सारखं बैठकीचं आहे, ते उत्सव लक्ष्मी असते तिथे बैठकीची त्या ठिकाणी बसवली जाते आणि त्याच्यानंतर इथे यात्रा दर 5 वर्षांनी मोठ्याने भरली जाते। येथील हे दादासाहेब हायस्कूल आहे आणि त्यासमोर असलेलं हे विस्तीर्ण पटांगण आपण पाहत आहात। मित्रांनो, आता आम्ही इंचनाळ येथील नदी घाटाकडे जात आहोत। नदी घाटाकडे येत असताना आपल्याला वडाचं अनेक पार दिसतं। आता आम्ही या इंचनाळ गावातील हिरण्यकेशी नदी घाटाजवळ आता आलेलो आहोत। नदीकडे जात असताना या ठिकाणी अशा पद्धतीनं पायऱ्या बांधलेल्या, या नव्यानं बांधलेल्या पायऱ्या आपल्याला दिसून येतात। ही नदी आंबोली येथे उगम पावते आणि अशा अनेक खेड्यातून गडिंगलज करून पुढे ही नदी पूर्व दिशेला जात असते। या नदीमध्ये चित्रीचं पाणी मिसळलं जातं आणि त्यामुळे या ठिकाणी बारमाही ही नदी वाहत असताना आपल्याला दिसून येते आणि याच नदीच्या माध्यमातून आजूबाजूचं हे जे क्षेत्र आहे ते हिरवगार झालेलं आहे आणि हे इंचनाळ गाव या नदीच्या पाण्यामुळेच उसाचं क्षेत्र म्हणून नावलौकिकास आलेलं आहे। असलेला हा नदीघाटाचा हा परिसर आपण या ठिकाणी पाहत आहात। या नदीमध्ये मी आता हातपाय धुवून या नदीचं या ठिकाणी मी दर्शन घेत आहे आणि पुढे आपण या ठिकाणाहून आता गणपती मंदिराकडे जाणार आहोत। तर चला मित्रांनो, आता आपण इंचनाळ येथील प्रसिद्ध अशा गणपती मंदिराला भेट द्यायला जाऊया। मित्रांनो, इंचनाळ येथील हे श्री गजानन विद्या मंदिर आहे आणि अतिशय जुनी शाळा ही आहे आणि या शाळेसमोर असलेलं हे ग्राउंड पटांगण आपण पाहत आहात। समोरच्या बाजूला असलेली ही शाळा आहे। या ठिकाणी या गावचे रहिवासी विकास परशुराम जाधव हे भेटले आणि शासनामार्फत जी निधी मिळालेली आहे त्या संदर्भात त्यांनी मला माहिती दिली। हे पेविंग ब्लॉक्स बसलेले आहेत। जिल्हा क वर्ग पर्यटन स्थळामध्ये इंचनाळ गणपती देवस्थान आहे। हे संकष्टीच्या दर महिन्याच्या होणाऱ्या संकष्टीसाठी गाड्यांच्या पे आणि पार्किंगसाठी मिळालेला निधी हा खर्च करून हे पेविंग ब्लॉक बसवण्यात आलेले आहेत सगळे। त्याचबरोबर समोर आता आम्ही या गणेश मंदिराजवळ आलेलो आहोत। मंदिराच्या प्रवेश कमानीतून आम्ही आता प्रवेश करत आहोत।
एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आम्ही इंचनाळ येथील या पेशवेकालीन मंदिराला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन. मित्रांनो, हा मंदिराचा परिसर आहे आणि या मंदिराच्या परिसरात अशा पद्धतीचं उद्यान या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे आणि या उद्यानामध्ये आपल्याला असंख्य अशी ही नारळाची झाडं आपल्याला दिसून येतात. अतिशय सुंदररित्या ही झाडं वाढवलेली आहेत आणि पुन्हा या ठिकाणी देखील नारळांच्या झाडांचं रोपण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीचं हे वाट जाण्या येण्याचं हे वाट ठेवून आजूबाजूला या ठिकाणी बाकडी देखील घालण्यात आलेली आहेत. अतिशय सुंदररित्या हे उद्यान वाढवण्यात आलेलं आहे, हे आपण पाहत आहात. इंचनाळ येथील या गणेश मंदिराच्या परिसराच्या समोरून आपल्याला किल्ले सामानगडाचं दर्शन या ठिकाणी होत आहे आणि आपण या ठिकाणी येऊन बसू शकताय, आपला वेळ घालवू शकताय, देवदर्शन घेऊ शकताय आणि एक चांगला नैसर्गिक आनंद या परिसरात या झाडीमुळं आपल्याला या इंचनाळ गावातून मिळू शकतं. जाण्यासाठी अशा पद्धतीनं पायऱ्या बनवण्यात आलेल्या आहेत. ह्या दगडी पायऱ्या आहेत, हे आपण पाहतात. हे संपूर्ण मंदिर कर्नाटकातील अरभावी दगडापासून बनवण्यात आलेलं आहे. या मंदिराला अशा पद्धतीनं कमानी करण्यात आलेल्या आहेत आणि संपूर्ण कमानीवर नक्षीकाम आपल्याला दिसून येतं. वरच्या बाजूला हे सिंह त्यांच्या मूर्त्या आहेत, तर मंदिराच्या वरच्या बाजूला नंदी आणि त्याचबरोबर शिवपार्वतीची मूर्ती आपल्याला दिसून येते आणि त्याचबरोबर पाखड्या दिसून येतात आणि या बाजूला देखील दगडी सिंहाची मूर्ती बसवण्यात आलेली आहे आणि वरच्या बाजूला हे दगडी झालर आपल्याला या ठिकाणी दिसून येतात आणि समोरच्या बाजूला जय आणि विजय असे हे दोन द्वारपालक या ठिकाणी त्यांच्या मूर्त्या आपल्याला दिसून येतात आणि वरच्या बाजूला एक चांगली मोठी कमान करण्यात आलेली आहे. या कमानीवर आपल्याला सूर्यनारायणाचं हे चित्र आपल्याला दिसून येतं, ते पण दगडात बनवण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर प्राचीन श्री गणेश मंदिर इंचनाळ असा हा फलक या ठिकाणी दिसून येतो. या मंदिराच्या मुख्य चौकटीच्या ललाटबिंबावर आपल्याला गणपतीची प्रतिमा दिसून येते आणि ही मंदिराची मुख्य चौकट आहे. चौकट ही संपूर्ण दगडी आहे आणि या चौकटीवर आपल्याला सिंहाच्या मूर्त्या दिसून येतात आणि या चौकटीला आपल्याला अशा या 1, 2, 3 द्वारशाखा दिसून येतात. या अशा पद्धतीच्या द्वारशाखा या चौकटीला दिसून येतात, हे आपण पाहतात. अतिशय सुंदररित्या याचं नक्षीकाम बनवण्यात आलेलं आहे आणि ही अतिशय सुंदर कमान ही आपण या ठिकाणी पाहत आहात. त्याची मुख्य चौकट ओलांडून मी आता समोरच्या भागात आलेला आहे. समोर आपल्याला एक कासव दिसत असे, त्याचबरोबर या ठिकाणी एक मोठी घंटा या ठिकाणी आहे आणि मंदिराचा समोरचा परिसर हा अशा पद्धतीचा आहे. या ठिकाणी आपल्याला हे नक्षीदार कमान दिसून येतात आणि वरच्या बाजूला देखील हे संपूर्ण दगडी बांधकाम कर्नाटक येथील अरभावी दगडात या संपूर्ण मंदिराचं बांधकाम झालेलं आहे. हे अशा पद्धतीचं बांधकाम आहे, हे आपण पाहतात.
आणि वरच्या बाजूला दगडी पाट्या, हे संपूर्ण अरबावी दगडात या मंदिराचं बांधकाम झालेलं आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूलाच आपल्याला या ठिकाणी या मंदिराबद्दलची पूर्ण माहिती लिहिण्यात आलेलं हे फलक आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. प्राचीन श्री गणेश मंदिर इंचनाळ येथील थोडक्यात इथं वर्णन दिलेलं आहे. हे क्षेत्र प्राचीन गणेश मंदिर इंचनाळ, तालुका गडिंग्लज, जिल्हा कोल्हापूर येथील आहे. याचं स्थान जे आहे, स्थान महात्म्य, हे गणेश पुराणामध्ये याचा उल्लेख आहे आणि त्याचं स्थान इथं दाखवलेलं आहे. आणि ह्या गावाला गावची पांढरं असं समोर जातं. गणपतीची 12 नावे आहेत. 12 नावापैकी 12वं नाव जे गजानन आहे, तर गजाननाची पांढर म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर ह्या मंदिराचा जीर्णोद्धार हा पेशव्यांच्या काळात झालेला आहे. मंदिराच्या मुख्य सभागृहामध्ये प्रवेश करत आहोत. तर मंदिराचा हा सभागृह अशा पद्धतीचा आहे, अतिशय भव्य आणि सुंदर अशा पद्धतीचं हे सभागृह आपल्याला दिसून येतं. वरच्या बाजूला देखील नक्षीदार काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे, हे आपण पाहतात. त्याचबरोबर हे मोठमोठे खांब या ठिकाणी आहेत आणि या बाजूला मंदिराला जाण्यासाठी हे रेलिंग देखील या ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे की जेणेकरून गर्दीच्या वेळी या ठिकाणी कुणाची अडचण होणार नाही. आणि मी आता या ठिकाणी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याजवळ आलेलो आहे. तर समोर आपल्याला मूषकाची मूर्ती या ठिकाणी दिसत आहे आणि समोरच्या बाजूला गणपती बाप्पांचं आपल्याला दर्शन होत आहे. ह्या मंदिराची ही मुख्य चौकट आहे. या चौकटीच्या ललाटबिंबवर आपल्याला गणपती, नंदी आणि शिवलिंगाचं दर्शन या चौकटीवर आपल्याला होत आहे. आणि ही चौकट नक्षीदार अशा पद्धतीची आहे आणि खालच्या बाजूला आपल्याला फुलांची पाकळी आणि त्याचबरोबर 2 सिंह आपल्याला दिसून येतात. मंदिराच्या मुख्य चौकटीला अशा पद्धतीनं पितळी घडीकाम करण्यात आलेलं आहे, हे आपण पाहतात. आणि अतिशय सुंदररित्या यावर नक्षीकाम ही आपल्याला आढळून येत आहे. मित्रांनो, आता मी गणपतीचं दर्शन या ठिकाणी घेत आहे आणि गणपती बाप्पांना नमस्कार करून या आमच्या परिसरामध्ये सुख समृद्धी आणि भरभराटी लाभो ही गणेश चरणी या ठिकाणी मी प्रार्थना करत आहे. त्यामध्ये आतल्या बाजूला एक गाभारा आहे, एक छोटासा गाभारा आहे. त्या गाभाऱ्याला आपल्याला कमान दिसत आहे आणि त्याचबरोबर त्या गाभाऱ्यामध्ये ही गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि या गणपती बाप्पांचं दर्शन या ठिकाणी आपल्याला होत आहे. बाप्पांची जी मूर्ती आहे त्याबद्दलची माहिती मला या ठिकाणी मिळत आहे. सुंदर अशी मनाला आनंद देणारी ही गणपतीची 2 फूट उंचीची डाव्या सोंडेची चतुर्भुज असणारी मूर्ती आहे. उजव्या हातामध्ये वरद व पाश आहे, तर डाव्या हातामध्ये अंकुश आणि वाटी आहे. असा हा 2 फूट उंचीचा गणपती आहे. गणपती हा मध्यभागी असून चारी बाजूला भगवान विष्णू, सूर्यदेव, आदिमाता आणि शंभू महादेवाचं शिवलिंग आहे आणि म्हणून ह्या गणपतीला गणेश पंचायतन असं स्थान आहे. गणेश पुराणामध्ये याचा उल्लेख आहे. त्याचबरोबर माघ महिन्यामध्ये गणेश जयंती होते, त्याला मोठा उत्सव साजरा होतो. हा समोरील भाग जो दिसतो हा पेशव्यांच्या काळात जीर्णोद्धारानंतर 1907 आणि 8 साली गोपाळ अप्पाजी कुलकर्णी यांच्या हस्ते जीर्णोद्धार झालेला आहे मंदिराचा. हे जुनं बांधकाम आहे जे कौलारू होतं, पुण्यामध्ये बांधकाम केलेलं होतं. त्याच्यानंतर 1988 साली ग्रामस्थ, नोकरदार, देणगीदार आणि मुंबईकर यांच्या सर्वांच्या सहयोगानं हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे. त्याच वेळेला 1992 साली हे मंदिराचं काम पूर्ण होऊन याचा 4 मे 1992ला करवीर पीठाचे शंकराचार्य यांच्या हस्ते कलशारोहणाचा कार्यक्रम हा पार पडलेला आहे. ठिकाणी
गणेश पंचायतनाचा अर्थ या ठिकाणी त्याचा फलक लावण्यात आलेला आहे। स्थानिक सल्लागार उपसमिती यामध्ये असलेले त्यांची नावं या ठिकाणी दर्शवण्यात आलेली आहेत। या ठिकाणी गणेश स्तोत्राचा फलक लावण्यात आलेला आहे आणि आपल्या महाराष्ट्रात असलेल्या श्री गणेशाची जी मंदिरं आहेत आणि जी स्थानं आहेत त्या संदर्भातली माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। येथील श्री क्षेत्र गणेश मंदिरात जे वार्षिक उत्सव होत असतात त्या संदर्भातील माहिती मला यांच्याकडून मिळाली। या गावामध्ये माघ महिन्यामध्ये गणेश चतुर्थी असते। या गणेश चतुर्थीला गणेश जन्म सोहळा हा साजरा केला जातो। त्यावेळेला यात्रा मोठ्याने भरते। साधारण 25 ते 50 हजारच्या दरम्यान लोक या यात्रेचा आनंद घेतात। त्याचबरोबर दसरा आणि दिवाळीला श्रींच्या पालखीची मिरवणूक निघते। बाहेरच्या बाजूला उजव्या बाजूला महादेवाचं मंदिर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। त्या बाजूला नंदी आणि शिवलिंगाचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे। मंदिराच्या सभोवताली अशा पद्धतीनं लॉन आणि फुलांची रोपं लावण्यात आलेली आहेत आणि याची चांगल्या पद्धतीनं देखरेख आणि निगा राखण्यात आलेली आहे। हे आपण या ठिकाणी पाहतात। या ठिकाणी आपल्याला हा जो गाभारा दिसत आहे याचं जे बांधकाम आहे हे अतिशय जुनं बांधकाम आहे आणि नंतर शिखराचं आणि या मंदिराचं नंतर जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे। शिखरावर अनेक देवी देवतांच्या मूर्त्या लावण्यात आलेल्या आहेत। मंदिराच्या सभोवताली अशा पद्धतीनं दगडी तटबंदी करण्यात आलेली आहे। सभोवताली अशा पद्धतीनं ही झाडं लावण्यात आलेली आहेत। ही जास्वंदीची झाडं आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। जास्वंदाचं फूल हे गणपतीला प्रिय असल्या कारणानं या ठिकाणी ही जास्वंदाची झाडं या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत आणि त्याचबरोबर भोवताली अशा पद्धतीचा लॉन आपल्याला मंदिराच्या सभोवताली दिसून येतो। या मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी अशा पद्धतीनं पेविंग ब्लॉक्स या ठिकाणी घालण्यात आलेले आहेत, हे आपण पाहत आहात आणि याद्वारे मंदिराला आपण प्रदक्षिणा घालू शकतो। सभोवताली अशा पद्धतीनं झाडं लावण्यात आलेली आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी फुलझाडं आपली छोटी छोटी फुलझाडं लावण्यात आलेलं आहे आणि या गारगोट्या लावून या ठिकाणी सुंदर असं हे झाड लावण्यात आलेलं आहे। मंदिराच्या परिसरात अशा पद्धतीचं सांस्कृतिक कार्यालय या ठिकाणी बांधलेलं आपल्याला दिसून येतं। हा कार्यालय लहान मोठे कार्यक्रम आणि लग्नासाठी अल्प दरात सर्वांना दिला जातो। मंदिराच्या परिसरात अशा पद्धतीचं या ठिकाणी पाण्याची टाकी बसवण्यात आलेली आहे। हे मंदिराचं मुख्य कार्यालय आहे। इंचनाळ हे गाव गडिंग्लज शहरापासून 7 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। या गावची लोकसंख्या साधारण 3000 मतदार आणि लोकसंख्या ही 4000च्या आसपास आहे। साधारण 900 उमरा या गावामध्ये आहे। हे गाव पेशव्यांच्या काळात गणपतीच्या या गावातील जीर्णोद्धार झाला। पूर्वी तर कुलकर्ण्यांचा वाडा होता। इतिहासामध्ये त्याची नोंद आहे की गजरगाव हे ठाणं होतं। सामनगडापासून गजरगाव ठाण्याच्या इथं होतं। त्याला कुलकर्ण्यांच्याकडे सगळी कारकुनकी करण्याचा असा हिसाब किताब होता। त्यामुळे पेशव्यांचा अंमल असणारा हे गाव आणि पूर्वी पेशवे लोक गणपतीचं दर्शन घेतल्याबिगर पाणीसुद्धा पित नव्हतं। असं हे निसर्गरम्य इंचनाळ गाव। मंदिर आणि मंदिर परिसर जर बघितला तर कर्नाटकातील गुजनाळ या गावातील भीमशा कडबगोळ यांनी ही मंदिराची रचना आणि बांधकाम केलेली आहे। त्यानंतर सूर्योदयासमयी जी सूर्याची मुख्य किरणं प्रथमतः पडतात त्या गणपतीच्या मूर्तीवरती सामनगडानंतर सूर्य वरती आला की पहिल्यांदा मूर्ती ही सूर्यकिरणं ही मूर्तीवर थेट पडतात। तर मित्रांनो, @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे आहे इंचनाळ येथील गणेश मंदिर
आणि या मंदिराची पूर्ण माहिती आम्ही या माध्यमातून आज तुम्हाला दिलेलो आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नेहमीप्रमाणे कमेंट्स द्या, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन.